फ्लावरची भाजी नेहमीच खातो, आज काही वेगळं बनवूया। चला फ्लावरचे पकोडे बनवूया। एकदम सोपे, चवीला अप्रतिम लागणारे आणि सोबत एक झणझणीत अशी सगळ्यात सोप्यात सोपी अशी चटणी जरा वेगळ्या चवीची। तर नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हे फ्लावरचे पकोडे बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश ताजी कोळी अशी फ्लावर घ्यायची आहे, जी आपल्याला अशी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे। फ्लावर वरून कापायचा नाही, तो खालच्या बाजूनीच कापायचा, म्हणजे फ्लावरचे जे फुलं आहे ते आपल्याला परफेक्टली मिळतात। तर फ्लावर कापून झाले की कोमट पाण्याने आपल्याला ही आता स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे। अशा पद्धतीने फ्लावर स्वच्छ धुवून झाली की इकडे पाणी फ्लावर मावेल इतपत पाणी उकळवून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे। पाणी छान उकळलं गेलं की कापलेली फ्लावर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला ही उकळवूनच घ्यायची आहे, शिजवायची नाही। उकळल्यानंतर आपल्याला ही फ्लावर बाजूला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर 3 ते 4 लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहे आणि इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आता हे टोमॅटो आपल्याला मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच अद्रक कापून घ्यायचं। पॅन मध्ये तेल घालायचं, तेलामध्ये अद्रक, लसण आणि कापलेले टोमॅटो घालायचे। त्यानंतर भिजवलेली लाल मिरची सुद्धा त्यामध्येच ऍड करायची। त्यामध्ये नंतर आपण 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 मूठभर शेंगदाणे घालायचे। आता हे साहित्य टमाटर नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे। छान परतल्या गेलं की गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर घ्यायचा आहे 1 खलबत्ता, त्यामध्ये अद्रक घालायची, ठेचून घ्यायची। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घालायची आणि मस्त झणझणीत असा ठेचा तयार करून घ्यायचा। तयार ठेचा आता बाजूला ठेवूया आणि एक मोठा बाउल घेऊया। त्यामध्ये घालूया 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ। त्यानंतर कोरड्या मसाल्यांमध्ये हळद, धने पावडर, जिरं घालायचं, अख्खी बडीशोप घालायची। त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा, ओवा घालायचा, थोडासा गरजेनुसार लाल मिरची पावडर सुद्धा, चवीनुसार मीठ घालायचं आणि झणझणीत असा तयार केलेला अद्रक, लसण, हिरवी मिरचीचा ठेचा घालायला मुळीच विसरायचं नाही। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि त्याला व्यवस्थित असं कोरडंच आपण मिक्स करून घ्यायचे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। त्यानंतर आपण जी वाफवलेली किंवा उकळलेली फ्लावर होती ती घालायची आणि याला कोरडंच आपल्याला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचे। आता हे छान कोट झालं की अगदी थोडं पाणी घालून आपल्याला याला ओलं करून घ्यायचे। अशा पद्धतीने हळूवार, एकदम पाणी घालायचं नाहीये, नाहीतर मग हे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि बॅलन्स बिघडू शकतं। त्यासाठी हळूहळूच पाणी घालायचं आणि फ्लावर अशी व्यवस्थित तेवढ्यामध्येच आपल्याला कोट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मस्त कोट झालेली आहे। आता इकडे मी तेल अगोदरच तापत ठेवलेलं होतं। तेल छान कडकडीत तापल्या गेलं की त्यामध्ये हळूवारपणे 1 फ्लावर सोडायची आणि मस्त अशी हलकी फुलकी होईपर्यंत, अगदी असा कुरकुरा ज्या वेळेला आवाज येईल ना, तोपर्यंत आपल्याला ही फ्राय करायची आहे। आता ही छान फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये आपण आता घालूया 2 हिरव्या मिरच्या, आणखी झणझणीत होण्यासाठी, आवडत असेल तरच घाला बरं का। त्यानंतर घालूया भरपूर असा कढीपत्ता। कढीपत्ता घातल्याने काय होतं की हलकासा असा फ्लेवर येतो आणि चवीला आणखी भर पडते। बघा, अगदी तोंडाला पाणी सुटणारे असे फ्लावर पकोडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा असे फ्लावर पकोडे बनवायला मुळीच विसरू नका। त्यानंतर आपले इथे टमाटर सुद्धा छान थंड झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण मिक्सर जारमध्ये घालून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये घालूया चवीनुसार थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ सुद्धा। आता झाकण लावून आपण याला मिक्सरला एकदम बारीक फाईन असं पेस्ट तयार करून घेऊया, म्हणजे आपल्या इथे पीनट टोमॅटो सॉस फ्लावर पकोड्यांसोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे। ही चटणी किंवा हा सॉस तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, नक्की तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर आय होप तुम्हाला आज मी बनवलेले फ्लावर पकोडे आणि टोमॅटो पीनट चटणी नक्कीच आवडली असेल, हो ना? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।